नमस्कार. हितगुज या आपल्या खास कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी ज्योती. आपण विविध विकारांची कारणं, लक्षणं, नव्या उपचार पद्धती, शस्त्रक्रियांमुळे होणारे फायदे आणि रुग्णांचं क्वालिटी ऑफ लाईफ अशा विविध बाबींवर मार्गदर्शन करत असतो. आणि आज आपण चर्चा करणार आहोत कान, घसा, नाक तज्ज्ञ डॉक्टर नीलम आपल्याबरोबर आहेत. तर खरं तर आज एक महत्त्वाचा विषय डॉक्टर नलिनी भट आपल्याला सांगणार आहेत, त्यावर मार्गदर्शन करतील. मी डॉक्टरांविषयी थोडक्यात सांगते. डॉक्टर नलिनी या सिनियर ENT आणि हेड अँड नेक सर्जन म्हणून गेली 30 वर्ष कार्यरत आहेत. BRC हॉस्पिटलमध्ये त्या ENT डिपार्टमेंट हेड म्हणून काम करतात. डॉक्टर LH हिरानंदानी हॉस्पिटलमध्ये ENT कन्सल्टंट म्हणून त्या सर्जन आहेत. कानांचे आजार, बहिरेपणा, कानांचं ऑपरेशन, कोचलर इम्प्लांट, नाक आणि सायनस सारख्या आजारांवर देखील त्या यशस्वी उपचार करतात. तर जराही वेळ न घालवता डॉक्टरांकडे जातोय आणि अनेक प्रश्न आहेत, त्यांची उत्तरं आपल्याला जाणून घ्यायचे आहेत. डॉक्टर, आपलं पुन्हा एकदा स्वागत. खरं तर अतिशय महत्त्वाचा विषय आहे आपला कान, नाक, घसा. लहान मुलांमध्ये बऱ्याचदा ह्या तक्रारी पाहायला मिळतात. तर नेमकं लहान मुलांमध्ये ही समस्या किती सामान्य आहे? धन्यवाद ज्योती, मला आमंत्रण करायसाठी. माझा पण आणि माझे हॉस्पिटल LH हिरानंदानीचा पण वी आर थँकफुल टू यू. लहान मुलांमध्ये ENT प्रॉब्लेम्स खूपच कॉमन असते. इनफॅक्ट ते सगळेच कॉमन आजारमुळे पेशंट जातात डॉक्टरकडे. जर आपण फिगर्स बघितलं तर GP प्रॅक्टिसमध्ये 50% त्यांच्या मुलांची पॉप्युलेशनला नाक, कान, घसाचा प्रॉब्लेम असते. त्याच्यात इन्फेक्शन मोस्ट कॉमन असते. दुसरं एक महत्त्वाची फिगर आहे की 75% लहान मुलांना ज्यांची एज 3च्या कमी असेल, 3 वयापर्यंत 75% चिल्ड्रनला कधी ना कधी एकदा त्यांच्या आयुष्यात 3 वर्षात एक ENT इन्फेक्शन होतोच आहे. असं फिगर्स आहे. तर एवढं कॉमन आहे. बरं, मुलांमध्ये मुख्यतः लहान मुलांमध्ये जास्त प्रमाण आढळतं ENT समस्येचं? हो, ENT इन्फेक्शन अडल्ट्सपेक्षा मुलांमध्ये जास्त असतात. अच्छा. मग लहान मुलांमध्ये ENTची जी समस्या असते आणि प्रौढ व्यक्तींमध्ये होणारी समस्या, यामध्ये काही फरक आहे का, किंवा काय मोठा डिफरन्स असू शकतो? हो, पहिला तर लहान मुलांमध्ये इन्फेक्शन्स ENT नाक, कान, घसेचे जास्त असतात कारण त्यांची इम्युनिटी कमी असते. सेकंड इज लहान मुलांमध्ये जे नाक आणि घसाचे इन्फेक्शन असतात ते कानामध्ये जास्त लवकर जातात आणि इझिली जातात. कारण एक छोटी ट्यूब असते, त्याला आपण युस्टेशियन ट्यूब म्हणतात. ते नाकाच्या पाठीमागून कानात जाते. इट इज कनेक्टेड. तर ती लहान मुलामध्ये छोटी पण असते आणि स्ट्रेटर पण असते, वर्टिकल नसते. तर इन्फेक्शन कॅन ट्रॅव्हल. नाक, कान, घसाचे इन्फेक्शन्स कॉमन असतात आणि मग ते कानामध्ये जायची शक्यता जास्त असते. बाकी दुसरे कॉमन प्रॉब्लेम्स असतात मुलांमध्ये, बहिरेपणा, अलर्जीज. मुलं कधी कधी नाकात, कानात, आपले नाकात, तोंडात किंवा कानात काहीतरी घालतात, फॉरेन बॉडी म्हणतात, किंवा टॉन्सिल्स, ॲडेनॉइड्स, घोरणं, झोपायची प्रॉब्लेम, स्लीपिंग डिसऑर्डर्स, हे सगळं लहान मुलांमध्ये जास्त कॉमन असतात. अच्छा. आपला आजच्या विषयामधील आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे बहिरेपणा. तर लहान मुलांमधला आणि प्रौढांमधला यातला काय फरक आहे? बहिरेपणा इज इनविजिबल डिसेबिलिटी. कोणाला दिसत नाही आहे की आपण बहिरा आहे. तर पहिला गोष्ट आहे त्याला पिकअप करायला. लहान मुलांना त्यांना एवढा एक्सपिरियन्स नसते. 2 गोष्ट असते. कोणते लहान मुलं तर दे आर बॉर्न डेफ और दे बिकम डेफ एकदम लहानपणी, म्हणजे बाय अराउंड बर्थ, विदिन 1 year और समथिंग. तर त्याने कधी ऐकायला, दे हॅव नॉट एक्सपिरियन्स साऊंड, तर ते सांगू शकत नाही आहे की आम्हाला ऐकू येते. आणि आपण जर काळजी नाही केली, आपण जर अलर्ट नाही राहिले ॲज पेरेंट्स और डॉक्टर्स किंवा टीचर्स इन स्कूल, तर तो मिस आउट होतो आहे. आणि त्याचे कारण वेगळे असतात. एक तर ते आपल्याला पिकअप करायला कठीण असतो आणि दुसरे सिव्हिअरिटी दुसरी असते. कारण ते जर बर्थ डिफेक्ट असतं तर ते खूप सिव्हिअर डेफनेस असते. आणि जर मुलांना कधी काही ऐकलं नाही आहे तर त्यांची स्पीच अफेक्ट असतो. ॲक्च्युली त्यांच्या स्पीच ऑर्गनमध्ये काही डिफेक्ट नसते, पण कारण त्यांना स्टिम्युलस नाही मिळाला आहे ऐकायचं, तर ते स्पीच डेव्हलप होत नाही आहे. तर एक डिसेबिलिटी दुसऱ्या डिसेबिलिटीला लीड करतो. जर लहानपणीमध्ये बहिरेपणा झाला तर स्पीच पण अफेक्ट होतो आणि मग त्याच्यामध्ये सगळे डेव्हलपमेंट
शिकायचं, बोलायचं, देन द सोशल प्रॉब्लेम्स की आपल्याला जॉब नाही मिळणार, काम काय करणार, एव्हरीथिंग रिहॅबिलिटेशनच वेगळं होऊन जातं. उन्हाळ्यात बऱ्याचदा लहान मुलांमध्ये समस्या असते, त्यांच्या नाकातून रक्त येऊ लागतं. मग अशा वेळी ही समस्या कॉमन आहे किंवा याचं नेमकं काय कारण असतं? ही कॉमन आहे लहान मुलांमध्ये. कॉमनेस्ट कॉज आहे की हे एक सोपं कारण आहे की नाकामध्येची जी पुढची नाकाची भाग आहे तिथे ब्लड वेसल खूप प्रॉमिनंट किंवा एक्सपोज्ड असते. पण दॅट इज 90%. 10% मुलांना ह्याची प्रॉब्लेम थोडी सिरियस होऊ शकते. हे बघा, तुम्ही हे स्लाइडमध्ये बघतात, हे एक लहान मुलाची नोज आहे, त्याच्यामध्ये आपल्याला ते ब्लड वेसल्स खूप प्रॉमिनंट आहे. तर टेम्परेचर चेंज झाला किंवा सर्दी झाली की मुलाने बोट घातलं की ते डॅमेज होऊन लगेच रक्त यायला लागते. पण लकीली तो कंट्रोल करायला पण इझी आहे. आणि त्याला आपण कॉटरी केली तर परमनंट सोल्युशन पण मिळतो. तो इट इज बेटर की जे काही नेझल ब्लीड आहे एकदा त्याला चेकअप करायचा. इवन जर ते सोपं कारण असेल तर आपण कॉटरी केली, त्या ब्लड वेसलला कॉटरी केली तर हे प्रॉब्लेम पुन्हा पुन्हा होणार नाही आहे. आणि ते 10% जे पेशंट्स ज्यांना सिरियस प्रॉब्लेम आहे ते जर आपण पिकअप नाही केलं तर त्यांना भरपूर पुढे जाऊन आणखी त्रास होणार. नक्कीच. आता तुम्ही उल्लेख केलात कॉक्लिअर ट्रान्सप्लांट किंवा त्या सर्जरीविषयी, तर त्याविषयी नेमकं काय सांगाल? कॉक्लिअर इम्प्लांट इज वन ऑफ द ओनली इम्प्लांट्स जे की आर्टिफिशियल इम्प्लांट आहे. सगळे जागे आपण ट्रान्सप्लांट करतात, म्हणजे आपल्याला दुसरं माणसाचा ऑर्गन पाहिजे. दिस इज अ सेन्स ऑर्गन विच इज आर्टिफिशियली ट्रान्सप्लांट. आपल्या जे ऐकायचं यंत्र असतं त्याला आपण कॉक्लिया म्हणतात. त्याचे छोटे छोटे हेअर सेल्स असतात, ते साऊंड पिकअप करून ब्रेनमध्ये ट्रान्समिट करतात आणि आपण साऊंड ऐकतात. तर कॉक्लिया, ज्यांचा कॉक्लिया डॅमेज आहे, ते ज्यांना अजिबात आवाज येत नाही, ते आर्टिफिशियली आपण ऑपरेशन करून ते कॉक्लियामध्ये जाऊन ते इलेक्ट्रोड्स फिट करतात आणि ते साऊंड हे तोच काम करते, हे इम्प्लांट जे कॉक्लिया आपला नॉर्मल कॉक्लिया करत असेल. तर ते ऑपरेशन करून आपण तिथे इलेक्ट्रोड्स घातलं की आवाज जर आता ते सिग्नल नर्वमध्ये पाठवणार द इम्प्लांट आणि ते मग ब्रेनमध्ये जाणार. तर जे अजिबात ऐकू ज्यांना येत नाही आहे, कॉक्लियामध्ये डिफेक्ट असल्यामुळे, तर ते साऊंड आता आपण ते आता ऐकू शकतात. अच्छा, म्हणजे पूर्णपणे कर्णबधीर जर कोणी असतील मुलं, तर त्यांना कॉक्लिअर इम्प्लांटचा फायदा होऊ शकतो, किंवा कोण असं आहेत की ज्यांना कॉक्लिअर इम्प्लांटची आवश्यकता भासते? तर ज्यांना एक तर फर्स्ट रिक्वायरमेंट इज की कॉक्लिया डॅमेज व्हायला पाहिजे. जर दुसरे कारण असेल तर कॉक्लिअर इम्प्लांट विल नॉट वर्क. बाहेरचं कारण आहे, इन्फेक्शन इन द बोन्सची प्रॉब्लेम आहे, ते आपण औषधाने किंवा ऑपरेशनने करत आलो आहे एवढे वर्ष. पण ज्यांचे कॉक्लिया एवढं डॅमेज होतं की आपण हिअरिंग एडने त्यांना हेल्प करू शकत नव्हतं, त्याला आपल्याला एवढे वर्ष काही समाधान नव्हतं. इन द लास्ट फ्यू डिकेड्स आपल्याकडे कॉक्लिअर इम्प्लांट आलेलं आहे. ते सर्जरी आपण केली की पेशंटला आता ते पेशंट्स पण ऐकू शकतात. नक्कीच. आणि मग जर लवकर केलं, राईट टाईममध्ये केलं, बरोबर केलं, तर त्यांची स्पीच पण डेव्हलप होते. बरोबर. फार पूर्वी टॉन्सिलेक्टॉमी म्हणून शस्त्रक्रिया केली जायची, आता त्याचं प्रमाण फार कमी होत आलेलं, असं का? त्याचं मेन कारण आहे की आपली सोसायटीमध्ये हायजीन, पाणी, वातावरण, जेवण सगळं इट हॅज बिकम मोर हायजिनिक. सो वी आर इन अ मोर हायजिनिक सोसायटी. दुसरं कारण आहे आपल्याकडे खूप अँटीबायोटिक्समध्ये खूप रिसर्च झाला आहे, खूप ऑप्शन्स आहे. तर आपण इन्फेक्शन्स औषधाने ट्रीट करू शकतो. तर आता माझा मेन इंडिकेशन जेव्हा आपण टॉन्सिल सर्जरी करतातच, जे टॉन्सिल एवढे मोठे आहे की श्वास घ्यायला किंवा जेवायला मुलाला त्रास होत असेल आणि तो रात्री घोरत असेल आणि एवढं घोरत असेल की त्याचे ऑक्सिजनेशन, श्वास घ्यायची नळी झोपताना बंद असेल किंवा दिवसाला त्याला ऑब्स्ट्रक्शन असेल, तर एक इंडिकेशन आहे. आणि दुसरं आहे ज्यांना तरीही खूप 4-5 वेळी वर्षात परत आजारी पडतात, परत इन्फेक्शन असतात, देन इट इज बेटर टू ऑपरेट. कारण एवढे वेळ औषध द्यायला, एवढे वेळ स्कूल मिस करायला, आजार राहायला, ते पण नॉट गुड आहे. पण एखाद वेळी आपण औषधानेच कंट्रोल करतो. मग तुम्ही आता म्हणालात की ते ऑपरेट करू शकतो, पण तुम्ही काय सल्ला द्याल की साधारण किती वय असावं की जेव्हा हे ऑपरेशन करू शकतो?
युजली घशामध्ये 2 टॉन्सिल्स असतात आणि पाठीमागे एक टॉन्सिल असतात, त्याला आपण ॲडेनॉइड म्हणतात. तर युजली हे ऑपरेशन आम्ही वेट करतो की ॲटलिस्ट 5 इयर्स, स्पेशली घशाच्या टॉन्सिलला 5 वर्ष पर्यंत वेट करायची आम्ही प्रयत्न करतो. आणि रिझन नाही वेट करू शकतात तर व्हेरी रेअर केसेस आम्ही लवकर ऑपरेशन करतात. त्याचं मूळ कारण हे आहे की हे टॉन्सिल्स आपल्या घसा आणि नाकाच्या तिथे द्वारपाल सारखं आहे. ते प्रोटेक्ट, म्हणजे काही जंतू नाकातून किंवा तोंडातून आपल्या बॉडीमध्ये जात असेल तर ते फाईट द ऑर्गॅनिझम्स. आणि नॉट ओन्ली दॅट, ते आपल्याला अँटीबॉडीज पण प्रोड्यूस करतात. तर हे इम्युनिटी बिल्डअप करायसाठी मुलासाठी खूप आवश्यक आहे. तर आपण त्याच्या अगोदर काढलं तर लॉंग टर्म इम्युनिटी इफेक्ट्स असणार. बाय 5 वर्ष असं मान्यता आहे की सगळे जे नॉर्मल ऑर्गॅनिझम्स आहे ते एक्सपोज होतात मुलं. तर बाय 5 इयर्स दे हॅव, त्यांची इम्युनिटी प्रिटी नॉर्मल आणि ओके असते. तर तेव्हा त्याच्यानंतर काढलं तर साईड इफेक्ट्स एवढे नसते, इम्युनिटीवर एवढा परिणाम नाही पडत. मघाशी तुम्ही उल्लेख केलात की लहान मुलं घोरतात, काही लक्षणं सांगितलीत. पण मग जर लहान मुलं घोरत असतील तर त्यांचं घोरणं कितपत सामान्य आहे, किंवा कधी काळजी घ्यावी की आता एक स्टेप पुढे गेलेलं आहे असं काही? हो, कधी कधी तर सगळे लोक घोरतात, स्पेशली जर लहान मुलांना सर्दी असेल किंवा काही खोकल्याची औषध चालू आहे, रेस्पिरेटरी ट्रॅक्ट काही इन्फेक्शन असेल, खूप दमलं असेल, दॅट इज ओके. कधी कधी घोरणं कॅन बी कन्सिडर्ड की हे नॉर्मल आहे. पण जर नेहमी घोरत असेल मुलं, लेट्स से वीकमध्ये 3-4 दिवसापेक्षा जास्त आणि फॉर लॉंग टाईम, मंथ्स टू इयर्स टुगेदर, किंवा त्यांना त्याच्यावर दुष्परिणाम आहे की बेड वेटिंग, दिवसात ते अलर्ट नाही आहे, त्यांना झोप जास्त लागते, ते काय मुलं झोपात त्यांची ते अबनॉर्मल मुवमेंट्स करतात, ते सकाळी फ्रेश नसते, त्यांची झोप बरोबर नसते, तर देन इट इज आपल्याला चेक करायला पाहिजे आणि त्याचं समाधान करायला पाहिजे. ते प्रॉब्लेमला निग्लेक्ट नाही करायला. बरोबर. लहान मुलांमध्ये नाकामध्ये जी एलर्जी होते त्याचं प्रमाण आपण पाहतो हे बऱ्याचदा जास्त असतं. मग अशा वेळी तुम्ही काय सल्ला द्याल की काय आधी काळजी घेणं जास्त गरजेचं आहे? अलर्जी नाकाची असते आणि त्याचीच सिव्हिअर कंडिशन अस्थमा असते. नाकाची अलर्जी आणि अस्थमा आर रिलेटिव्स. तर त्यांची म्हणजे आपण जर नाकाची अलर्जीची काळजी केली तर अस्थमा कंट्रोल करण्यामध्ये पण सोपं असते. आणि नाकाची अलर्जी म्हणजे जे नॉर्मल वस्तू असते त्याला माणूस ज्याला अलर्जी आहे तो जास्त रिॲक्ट करतो. तर द बेस्ट प्रिव्हेन्शन आपलं सर्वच उत्तम उपाय असते. तर आपल्याला जर कळलं की काही वस्तूची अलर्जी आहे तर आपण ते अवॉइड करू शकतो, तर इट इज द बेस्ट. पण ते डॉक्टरला सांगायला एकदम सोपं असते, पण डिटेक्ट करायला आणि पेशंटला फॉलो करायला एवढं सोपं नसते. देन हाऊस डस्ट माईट किंवा काही पोलन आहे, पॅसिव्ह सिगरेट स्मोक, टोबॅको स्मोक इन द हाऊस, हे काही पेट्स असेल, वॉल्समध्ये फंगस असेल, तर ते थोडंसं ऑब्झर्वेशन केलं आणि कळलं की ह्याच्यामुळे आहे आणि ते आपले जेवढे अवॉइड करू शकतात दॅट इज द बेस्ट सोल्युशन. पण दॅट इज थोडं डिफिकल्ट आहे, ते एवढं सोपं नसते. तर सेकंड गोष्ट ॲज अ डॉक्टर मी काय करते की आम्ही कॅटेगराईज करतो की माइल्ड, मॉडरेट किंवा सिव्हिअर अलर्जी आहे. माइल्ड अलर्जीला एखाद वेळी गोळी दिली, जेव्हा अलर्जी झाली, अलर्जी स्टार्ट झाल्यावर गोळी दिली तर जास्त इफेक्टिव्ह आहे, तर दॅट इज ओके. पण जर मॉडरेट आहे, जास्त वेळी आपल्याला गोळी द्यायला लागतं, तर त्याच्यापेक्षा नेझल स्प्रे अवेलेबल्स असतात, दे आर मोर इफेक्टिव्ह अँड सेफर. तर ते आपण जास्त वेळ देऊ शकतात, तर दॅट इज अ गुड ऑप्शन. आणि ज्यांना खूप सिव्हिअर अलर्जी असतात, काही उपाय केलं, नेहमी औषध पाहिजे, आणि देन इट इज बेटर. हल्ली अलर्जन टेस्टिंग अवेलेबल आहे, तर आपण एक बॅटरी ऑफ टेस्ट करू शकतात की काय काय वस्तूंची अलर्जी आहे, किती सिव्हिअर आहे. आणि त्याच्यामध्ये आता वॅक्सिनसारखं म्हणजे इम्युनोथेरपी म्हणतात आपण, त्या अलर्जनचा आपण छोटे छोटे डोस देऊन काउंटर करतात. ते इट इज इफेक्टिव्ह बट नॉट 100% नाही आहे, पण
ॲटलिस्ट सिव्हिअरला मॉडरेट किंवा माइल्ड किंवा फुल क्युअर पण होऊ शकतो. दॅट इज पॉसिबल. तर दिस इज एक ऑप्शन आहे पेशंटकडे. डॉक्टर, बऱ्याचदा असं होतं की घरात लहान मुलं असतात आणि मग ते खाली जमिनीवर पडलेलं काही असेल, मग ते नाकात घालणं, तोंडात घालणं किंवा कानात घालणं असं बऱ्याच ठिकाणी होतं. मग अशा वेळी तुम्ही नेमकं काय सांगाल की कसं हे थांबवलं पाहिजे आणि काय काळजी घ्यायला हवी? हो, हे एक प्रॉब्लेम आहे विच कॅन बी लाईफ थ्रेटनिंग. तर माझ्या मताने परत प्रिव्हेन्शन इज बेटर देन एनिथिंग एल्स. तर आपल्याला काळजी आपल्या त्यांना वयप्रमाणे अप्रोप्रिएट टॉईज द्या, वयप्रमाणे अप्रोप्रिएट जेवण द्या. कारण ते कधी कधी शेंगदाणा, चणे, दालाची दाणेवर पण घालतात. पण एकदा झाला सपोज मुलाने काही घातलं आपल्या, तर पहिला थिंग इज पेरेंट्सला पॅनिक नाही करायला पाहिजे. कारण पॅनिकमध्ये खूप रिॲक्शन्स जरा गडबड होऊन जातात. जर मुलं कम्फर्टेबल आहे, जर त्याला श्वासाला त्रास नाही आहे, कुठून ब्लिडिंग नाही आहे, निळा नाही पडला आहे, तर द बेस्ट थिंग वुड बी आपले प्रयत्न करू नका काढायला. स्पेशलिस्ट करून घेऊन घ्या. कारण त्यांच्याकडे इन्स्ट्रुमेंट्स असतात, आम्ही बघू शकतात आणि सेफली काढू शकतात. कारण घरी एकदा प्रयत्न केला, मुलं पण घाबरून जातात, मग त्यांना कंट्रोल करायला पण त्रास असते आणि वी हॅव टू डू. सगळ्यांना त्रास होतो, पेशंटला पण त्रास होतो, डॉक्टरांना पण त्रास होतो. पण बाय चान्स एवढं सिव्हिअर आहे की पेशंट आता बोलू शकत नाही आहे, श्वास घेऊ शकत नाही आहे, तर जर तोंडात अटकलेलं आहे तर बोट घालून काढायचा किंवा एक हेमलिक मनूवर असतं, आपण खूप जोराने पोट दाबून किंवा पाठीवर धक्का देऊन कधी कधी ते श्वासनलीमध्ये अटकलेलं बाहेर. पण ते दीज आर ऑल एमर्जन्सी. जर पेशंट कम्फर्टेबल आहे तर हे सगळं काही करायची गरज नाही आहे, डॉक्टरकडे घेऊन जायला बेस्ट सोल्युशन आहे. नक्कीच. आणि आता आपण पाहतो बऱ्याच क्षेत्रांमध्ये खूप प्रगती झालेली आहे. तर लहान मुलांच्या ENT आजारांच्या संदर्भात मला विचारायचं आहे, या क्षेत्रात अशी काय उल्लेखनीय प्रगती झाली हे सांगाल? ॲक्च्युली सगळ्या फील्ड्समध्ये झालेली आहे. आपल्याकडे एंडोस्कोप्स आहे, तर आम्ही जे टॉन्सिल्स आणि ॲडेनॉइड्सचे सर्जरी करतात दे आर सेफर, मोर इफेक्टिव्ह, ब्लिडिंग कमी होतं. आपल्याकडे इन्स्ट्रुमेंट्स आहे, कोअब्लेटर्स, हार्मोनिक स्कॅल्पेल्स. अँड पण सगळ्यात जो मेजर प्रगती आहे ते आय थिंक बहिरेपणा ट्रीट करायमध्ये आहे. आणि त्याच्यात कॉक्लिअर इम्प्लांट इज द मोस्ट ॲडव्हान्स थिंग आणि त्याच्यामध्ये खूप शोध चालू आहे. पण फक्त तेवढा नाही आहे. कॉक्लिअर इम्प्लांटची सक्सेसमध्ये बाकी खूप डेव्हलपमेंट झाले आहे. कारण बधिरपणा पिकअप करणं, त्याची मुलांमध्ये बर्थ डिफेक्ट ज्यांना आहे त्यांचे किती आहे, कोणता कान किती डिफेक्टिव्ह आहे, कोणत्या कानाचं ऑपरेशन करणं, ते सगळे ऑडिओलॉजी टेस्टिंगमध्ये खूप इम्प्रूव्हमेंट झाले आहे. तर आपल्याला ते सगळं इन्फॉर्मेशन मिळते. सिमिलरली रेडिओलॉजिकल CT स्कॅन MRIमध्ये एवढे ॲडव्हान्स झाले की आपल्याला कॉक्लिया किती डिफेक्टिव्ह आहे, नर्व आहे की नाही, हल्ली ते पण दिसते. तर वी कॅन पिकअप द राईट कॅन्डिडेट. मतलब ज्याला फायदा होणार आणि ज्याला फायदा नाही होणार, दोघी गोष्ट आपण प्री डिसाईड करू शकतो. अँड देन इन्स्ट्रुमेंट कॉक्लिअर इम्प्लांटमध्ये खूप झालेलं आहे. पहिले दे वुड सगळे फ्रिक्वेन्सी मॅच नाही करायची, आवाज कॉक्लिअर इम्प्लांटची एकदम नॉर्मल नाही आहे. शोध चालू आहे, बट वी आर ट्राईंग. बट इट इज मच 50 वर्ष 30 वर्ष पूर्वी जसं होतं त्याच्यापेक्षा हल्ली खूप इम्प्रूव्हमेंट झालं. नक्कीच. आणि खरं तर जसं डॉक्टरांनी आपल्याला सांगितलंय की ENT संदर्भात कुठलीही तक्रार असेल तर घरी अजिबात उपचार करू नका. ENT स्पेशलिस्ट आहेत किंवा डॉक्टर नलिनी भट आहेत, त्यांना तुम्ही संपर्क साधा आणि योग्य उपचार तुम्ही करू शकता. तर डॉक्टर, आपण इथे आलात आणि इतकं छान मार्गदर्शन केलं त्यासाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू. तुम्ही मला बोलवलं त्याच्यासाठी माझा खूप धन्यवाद. आणि याच नोटवर आपल्या खास कार्यक्रमात इथेच थांबते. पाहत रहा झी24 तास. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे